नेते रोहित पाटील यांच्याशी बातचीत केली आहे विनोद पाटील यांनी. पाहूया आपण. काय वाटतंय आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा कार्यक्रम तुम्ही पवारांच्या राष्ट्रवादीचे असले तरी तुम्हाला काय वेगळे नाही, आजचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे. आम्ही सुद्धा विद्यार्थी दशेतून आत्ताच नुकतेच बाहेर पडलेलो आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलले जावेत. मागच्या महिन्यात जंतर मंतरवर सुद्धा आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने उचलले गेले पाहिजेत आणि त्याच्या पुढे जाऊन जर पेपरच लीक होत असतील तर देशाचं भविष्य सुद्धा अंधारात ढकलतोय आपण. ही भावना सगळ्या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी इथे उपस्थित आहोत. पण तुम्हाला असं वाटत नाही का की हा काँग्रेसचा कार्यक्रम असला तरी मोबियाला एक मोमेंटम देणारा, एक ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे, त्यामुळे मोबियाची सगळी लोकं इथे आजचा उपस्थित राहायला कार्यक्रम पाहिजे होती. राजकीय नाही असं सुरुवातीला सांगितलं गेलेलं आहे आणि मला विश्वास आहे की विद्यार्थ्यांचा मुद्द्याला पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना आशा आकांक्षा अपेक्षा या राहुलजींकडून आहेत, आमच्या सर्वांकडून आहेत आणि त्या भविष्यामध्ये पूर्ण करू शकतील अशा आशादायी नेतृत्व राहुलजी आहेत. नाही, पण मग तुम्हीच म्हटलात राजकीय कार्यक्रम नाही, अराजकीय कार्यक्रम आहे, तर मग अक्रॉस द पार्टी सगळ्यांनी इथं असायला पाहिजे होतं. ठाकरे गटाच्या लोकांनी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी. मला जी माहिती मिळते आता आम्ही आमच्या पक्षाकडून आलेलो आहे, बरेच जण बाकीच्या पक्षाकडून येतील. कार्यक्रम चालू व्हायला अजून पुरेसा वेळ आहे त्यामुळे सगळेच येतील अशी अपेक्षा. काय वाटतं भविष्य काय आता भविष्य हे सगळं पाहून? हे देशाला आता बदलाची गरज आहे आणि बदलाची नांदी आहे. पण होईल का बदल? निश्चित होईल.